या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस, इनर व्हील क्लब ऑफ सोलापूर आणि कैलासवासी कौशल्याबाई झंवर यांच्या स्मरणार्थ भजन स्पर्धा द्वारकाधीश मंदिरात आयोजित केल्या होत्या। यामध्ये प्रथम क्रमांक द्वारकाधीश भजनी मंडळ, द्वितीय विभागून उपासना आणि श्रावणी भजनी मंडळ, तृतीय माऊली आणि स्वरा भजनी मंडळ, उत्तेजनार्थ ओंकार भजनी मंडळ यांना पारितोषिकं देण्यात आली। यावेळी परीक्षक म्हणून वैशाली देशपांडे यांनी काम पाहिलं। यावेळी सर्वांना भेटवस्तू आणि प्रसाद देण्यात आला। क्लबच्या प्रेसिडेंट भारती पटेल, सेक्रेटरी दीप्ती देसाई, माजी अध्यक्ष सरला झंवर आणि हिमा पटेल उपस्थित होते। सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी 54 मिलीमीटरच्या वर पाऊस पडला असून उत्तरमधील 5, दक्षिण आणि अक्कलकोटमधील 1 मंडळात सरासरी 62 मिलीमीटरच्या वर पाऊस पडलाय। यामुळे खरीप पिकाचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं आहे। जागेवर जाऊन पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तिन्ही तहसीलदारांना दिलेत। सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एप्रिल आणि मे मध्ये अवकाळी पाऊस झालाय। या अवकाळी पावसानं सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचं फळ पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। 36,000हून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान अवकाळी पावसानं 33%हून जास्त क्षेत्रात झालेलं आहे। बाधित शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, त्यांची माहिती नोंदी करणं सुरू झालंय। आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात नुकसान भरपाई KYC झाल्यावर जमा करण्यात येईल। अवकाळी आणि अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जमीन पद्धत आणि पीक पारी पद्धतीने नुकसान भरपाई मिळणार असून यामध्ये जिराईत 8,500 रुपये, बागायत 17,000 हेक्टर, फळबाग क्षेत्रासाठी 22,000 हेक्टरप्रमाणे शासन चौकशांती जमा केलं जाणार आहे। हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी 17 ऑगस्ट रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वा का किर्लोस्कर सभागृहात पार पडला। विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी गौरवण्यात आलं। डॉक्टर बसवराज कोलूर वैद्यकीय क्षेत्र, शुभांगी बुवा सामाजिक क्षेत्र, सोमनाथ हुलगे कृषी क्षेत्र, प्रशांत जोशी पत्रकारिता क्षेत्र या मान्यवरांचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। 21,001 रुपये रोख स्मृतिचिन्ह असं पुरस्कारांचं स्वरूप होतं। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला। या प्रसंगी राजा माने यांनी सहकारापुढील आव्हानं आणि संधी या विषयावर प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले। ते म्हणाले की सहकार चळवळ कशी असते हे महाराष्ट्रानं देशाला दाखवून दिलं, मात्र मागील काही वर्षात ही चळवळ बदनाम झाली। आता पुन्हा देशभरात सहकार क्षेत्रात बदल होत आहेत। जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीनं भारतीय जनता पक्षात यावं, एक व्यक्तीनं भाजपमध्ये यावं। जर त्यास काही असेल तर ड्रायक्लीन मध्ये टाकून त्यास स्वच्छ करू, तसंच संपूर्ण सोलापूर जिल्हा भाजपमय करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असंही सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकारांना सांगितलं। आमदार देशमुख यांना त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी दिलीप माने यांचा भाजप प्रवेश कधी होणार या संदर्भात प्रश्न विचारला। त्यावर आमदार देशमुख यांनी सर्वांनी भाजपमध्ये यावं अशी इच्छा आहे, ज्यास काही असेल त्यांना ड्रायक्लीन मध्ये टाकून स्वच्छ करू अशी मिश्किल टिप्पणी केली। मला असं वाटतं की जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीने भाजपमध्ये यावं, A to Z व्यक्तीने भाजपमध्ये यावं आणि त्याला आम्ही ड्रायक्लिंग मध्ये टाकून त्याचं स्वच्छ करू, जरी काय असलं, आणि संपूर्ण जिल्हा भाजपमय करण्याचा आम्ही प्रयत्न करू। बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्र कोठे यांच्या मदतीनं आमदार देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। त्यामध्ये कल्याण शेट्टी माने यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला। त्यानंतर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आमदार देशमुख यांचं राजकीय विरोधक काँग्रेसमधील काही नेते मंडळी भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा आहे। जुळे सोलापूरसाठी स्वतंत्र महापालिकेची मागणी होत असल्याच्या प्रश्नावर देशमुख म्हणाले की हद्दवाढ भागामध्ये विकास कामांसाठी मागील 10 वर्षांमध्ये भरपूर निधी मिळत आहे। जुळे सोलापूरमध्ये स्वतंत्र नाट्य सभागृहासाठी सुंदरम नगर इथं जागा निश्चित झालेली आहे, असं ते म्हणाले। हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी 17 ऑगस्ट रोजी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वा का किर्लोस्कर सभागृहात पार पडला। विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या मान्यवरांना यावेळी गौरवण्यात आलं। डॉक्टर बसवराज कोलूर वैद्यकीय क्षेत्र, शुभांगी बुवा सामाजिक क्षेत्र, सोमनाथ हुलगे कृषी क्षेत्र, प्रशांत जोशी पत्रकारिता क्षेत्र
या मान्यवरांचा जीवन गौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. 21,001 रुपये रोख, स्मृतिचिन्ह असं पुरस्कारांचं स्वरूप होतं. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हरिभक्तपरायण गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते आणि डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला. या प्रसंगी राजा माने यांनी सहकारापुढील आव्हानं आणि संधी या विषयावर प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले. युवा भीमसेना सामाजिक संघटना ही सामाजिक क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून सामाजिक बांधिलकीनं समाजातील प्रत्येक घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. संघटनेच्या सामाजिक उपक्रमामध्ये धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी संघटनेच्या वतीनं बुद्धविहार समिती स्थापन करण्यात आलेली असून सभासदांमधून वर्गणी स्वरूपात आलेल्या रकमेतून बुद्धविहार बांधण्याचा मानस आणि संकल्प करून कार्याला सुरुवात करण्यात आली. बुद्धविहार आणि सामाजिक कार्यासाठी सभासद वर्गणीतून मनपा हद्दीतील मजरेवाडी येथील खुली जागा बुद्धविहार आणि सामाजिक कार्यासाठी जमिनीचे मालक नागेश शिवलिंगप्पा कोरे राहणार मैत्री वस्ती कुंठानाका मजरेवाडी यांनी 5 लाख रुपयाच्या मोबदल्यात खरेदी घेतलेली आहे असं युवा भीमसेनेच्या निवेदनात म्हटलंय. तरी या निवेदनाचा विचार करून बेकायदेशीर सूचना फलक हा 2 समाजामध्ये नाहक तेढ निर्माण करणारा असून सदर जागा ही बुद्धविहार आणि सामाजिक कार्यासाठी घेतलेली असल्यानं समाज बांधवांच्या भावना लक्षात घेणं गरजेचं आहे. या निवेदनाचा गांभीर्याने विचार करून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा संघटनेच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुकारण्यात येईल असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.